महाराष्ट्रात जोरदार वारे वाहत आहेत, पण लवकरच वाऱ्याची गती कमी होईल आणि आपल्याला या ठिकाणी तापमान वाढ पाहायला मिळेल. नमस्कार, मी किरण वाघमोडे, एम.टेक ॲग्रिकल्चर इंजिनियर साताऱ्याचा आहे मी. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज. तर सध्या जर आपण देशभरात पाहिलं तर जी सिस्टीम आहे इकडे तमिळनाडूपासून ते इकडे पश्चिम बंगालपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा आहे आणि दुसरा कमी दाबाचा पट्टा हा पंजाब, हरियाणा पासून ते इकडे उत्तर प्रदेश व इकडे पूर्वेकडे विस्तारलेला आहे. आणि त्याच्या आसपासच मेघगर्जनेचे पावसाचे ढग दिसतायत. राज्यात वातावरण कसल्याही प्रकारे पावसाचं नाहीये. पश्चिमी वादळानंतर थोडेसे वाढलेले वारे आपल्याला राज्यात पाहायला मिळत आहेत. मग राज्यात तो कोकण असेल, मराठवाडा असेल, उत्तर मध्य महाराष्ट्र असेल, की दक्षिणेकडील हे भाग असेल, सर्वच ठिकाणी वाऱ्याचा वेग वाढलेला पाहायला मिळाला. सॅटेलाईट इमेज पाहिली तर ढगाळलेलं वातावरण राज्यात तुरळक प्रमाणात आहे, पण या ढगांपासून कसल्याही प्रकारच्या पावसाची शक्यता नाही. पुढील व्हिडिओ पाहण्याअगोदर स्कायमेटचा जो मान्सूनचा अंदाज आलेला आहे, त्याबाबत आपण व्हिडिओ बनवलेला आहे. किरण वाघमोडे या YouTube चॅनलवरती आहे. तो अजूनपर्यंत पाहिला नसेल तर लिंक मागा कमेंटमध्ये त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला लिंक देण्यात येईल. बाकी उद्याची जर आपण स्थिती पाहिली तर उद्या जे काही वेगवान वारे वाहत आहेत राज्यात ते थांबण्याचा अंदाज आहे. पण हे वारे थांबता क्षणी राज्यात हळू उद्यापासून तापमान वाढ अपेक्षित आहे. येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये विदर्भातील तापमान 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तर सोबत त्यासोबत लगेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांपर्यंत तापमान 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचेल. कोकणाच्या किनारपट्टीपासून दूर असलेले भाग तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस दरम्यान येत्या 1 ते 2 दिवसात पाहायला मिळेल. आणि साधारणतः 11-12 तारखेनंतर तापमानवाढ अधिक तीव्र होईल. त्या दरम्यान विदर्भात तापमान 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा 40 ते 42, मध्य महाराष्ट्र 40 ते 41 अंश सेल्सिअस आणि कोकणाच्या किनारपट्टीपासून दूर असलेले भाग असतील, हे साधारणतः 42 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचण्याची शक्यता आहे. म्हणजे राज्यात येत्या काही दिवसात तापमानात खूप मोठी वाढ अपेक्षित आहे. हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या 9 तारखेला लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. इतर कुठेही हवामान पावसाचा अंदाज दिला नाही आणि आपल्या अंदाजात कुठेही पावसाची शक्यता नाही. याही जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता नाहीये. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी फेसबुक पेजवर पाहत असाल तर पेजला फॉलो करा. YouTubeवर पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.